या स्पर्धेची पहिली रात्र आणि या पहिल्या रात्रीमध्ये पाहिलं गेलं तर दोन संघ देखील समोरासमोर भिडले. दोन संघ जे मैदानामध्ये असणार आहेत. एका दिशेने मग मैदानामध्ये जर पाहिले गेले तर पुरंदरे रॉयल्स यांच्या विरोधात विजयदुर्ग लेजेंड्स या दोन संघांमध्ये सुरू असणारा सामना. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज विवेक तयार असेल. पहिला चेंडू आपण मैदानामध्ये पाहतोय. आताचा निर्णय काय असेल? डेड बॉल. विवेक गोलंदाज तयार. हलक्यातून चेंडू खेळून काढला जाईल. मिड विकेट मध्ये चेंडू खेळलाय. सिंगल तर मैदानामध्ये घेतली गेली. दुसरा धावेचा प्रयत्न इथे होईल आणि इथे काय दुसरी धाव देखील आपण पाहतोय मैदान पळून पूर्ण केली जाईल. दोन धावा इथे मैदानावर मिळत आहेत. या दोन धावेच्या साह्याने संघाचं स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल धावलगावरती. धावा ज्या असणार आहे त्या 11 धावा. दुसरं षटक आपण पाहतोय मैदानामध्ये सुरू आहे. खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये विवेकचं देखील खूप कष्ट देखील आहे. खऱ्या अर्थाने खूप तळमळीच असणारा खेळाडू आहे. प्रत्येक तळातील खेळाडू मोठा व्हावा एक प्रामाणिक प्रयत्न करणारा खेळाडू. इथे पहा खोलवर टप्प्याचा चेंडू गुडल्या स्पॉटवरती भरलेला चेंडू पाडल्यानंतर चेंडूने वळण देखील घेतलं. चेंडू मध्ये उसळी देखील होती. हा चेंडू खऱ्या अर्थाने जर मैदानामध्ये आपण पाहिलं गेलं तर बॅटवरती येऊ शकला नाही. पुढे सारखा चेंडू खेळला जाईल. चेंडू हवेत असेल. क्षेत्ररक्षक मात्र चेंडूला इथे 5 चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत नाहीये. शॉर्ट कव्हरच्या क्षेत्ररक्षण जर प्रयत्न केला असता तर कदाचित त्याचे परिणाम देखील वेगळे पाहायला मिळाले असते. इथे 2 धावा मिळतील आणि या 2 धाव्यांच्या साह्याने संघाची वाढती धावसंख्या धावांची पोहोचेल धावलगावरती 13 धावा. दुसरं षटक सुरू आहे. खोलवट टप्प्याचा चेंडू व्हाईट बॉल देखील आपण पाहतोय. पंचांनी इथे घोषित केलाय. आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 25 जो इथे लागू पडला आणि संघाची धावसंख्या देखील आपण मैदानात पाहणार आहोत. धावलगावरती धावा ज्या आहेत त्या 15 धावा. गोलंदाज तयार विवेक. शॉर्ट पिच असेल. मिड विकेट मध्ये खेळला जाईल. क्षेत्ररक्षक देखील आपण मैदानामध्ये पाहतोय. सिंगल तर मैदानामध्ये घेतली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे होणार नाही. एका धावेवरती समाधान आहे. गोलंदाज तयार विवेक. हा चेंडू पुन्हा पाहिजे अगदी हलक्या चेंडू खेळून काढला जाईल. मेडाचा क्षेत्ररक्षक चेंडूला इथे फील्ड देखील करेल आणि सिंगल देखील आपण पाहतोय मैदानामध्ये घेतली जाईल आणि एका सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या 2 पोहोचेल. धावलगावरती धावा ज्या आहेत त्या 17 धावा. या दरम्यान पाहायचंय नो बॉल देखील पंचांनी ते कळवलाय. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचेल. सिंगल तर इथे घेतली. दुसरा धावेचा प्रयत्न इथे होईल. धावाची संधी आणि इथे काय पंचाने केली तर्जनी आकाशाकडे. फलंदाज बाद डीजे. त्या 17 धावा. या दरम्यान पाहायचंय नो बॉल देखील पंचांनी ते कळवलाय. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे होईल. धावाची संधी. पहा निश्चितप्रमाणे मी कौतुक करेल. तुमच्या आमच्या सर्वांचं मनोरंजन करण्यासाठी खास बालाबीट्स मनोरंजन करण्यासाठी मात्र उपस्थित आहेत. आमच्या सर्व सहकार्यांचं तुमचं देखील मी मनापासून स्वागत करतो. धन्यवाद व्यक्त करतो. ते देखील प्रत्येक खेळाडूचं मनोरंजन करण्याचं काम मात्र इथे करतायत. वेळ खूप झालेला आहे मित्रांनो. वेळ देखील वाचणं खूप गरजेचं आहे. फ्री हिटचा चेंडू असेल आणि आता मैदानात पाहिजे गोलंदाज तयार विवेक. या दरम्यान पाहिजे मोठा फटका खेळला जाईल. चेंडूने उंची देखील घेतली आहे. क्षेत्ररक्षक चेंडू इथे खाली असेल. सिंगल तर मैदानामध्ये घेतली जाईल आणि एका सिंगलच्या साह्याने संघाचा स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल धावलगावरती. धावा ज्या आहेत त्या 20 धावा. षटक क्रमांक संपला गेले. दुसरं 2 षटकांचा खेळ इथे संपला. या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावलगावरती धावा ज्या असणार आहेत त्या 20 धावा. 10च्या सरासरीने धावाच्या मैदानामध्ये बनवले जात आहेत. 5-5 षटकांच्या लढती आपण देखील आपण मैदानामध्ये पाहतोय. आज खऱ्या अर्थाने जर पाहिले गेले तर क्रिकेट क्लब ऑफ बांगरवाडी यांच्या माध्यमातून आयोजित केलेली ही क्रिकेटची स्पर्धा सीसी बांगरवाडी
ओ इथे पाहिजे शॉर्ट कव्हर खेळू का हो विवेकचं जबरदस्त क्षेत्ररक्षण. एक चांगला एफर्ट आपल्याला इथे मैदानात पाहायला मिळतोय. एक सिंगल देखील मैदानात मात्र रोखू शकणार नाही. एक सिंगल मिळेल परंतु संघासाठी धावा निश्चितपणे ते वाचवले जातील. एक सिंगल इथे मैदानात मिळते एका सिंगलच्या साह्याने धावलगावरती 21 धावा. परंतु पाहिजे पॉईंट चेंडू खेळून काढला जातोय. क्षेत्ररक्षक देखील आपण पाहतोय इथे चेंडू मात्र सोडून दिला जाईल. चेंडू डिक्लेअर झोन मध्ये ते पोहोचलाय. 2 धावा देखील आपण पाहतोय पंचांनी ते कळवलाय आणि या 2 धाव्यांनी संघाची धावसंख्या 23 धावा. खऱ्या अर्थानं क्रिकेटच्या माध्यमातून खास तुम्ही जर पाहिले गेलं तर अनेक मान्यवर आपल्यासोबत जोडले जात आहेत आणि इथे काय विकेट फलंदाज बाद. खास तुम्ही जर पाहिले गेलं तर अनेक मान्यवर आपल्यासोबत जोडले जात आहेत. थँक्यू. मैदानामध्ये विनंती असणारे कॅप्टन खेळाडूंना विनंती परत पुन्हा मैदानामध्ये आता 95 रेषा जायचं नाही. शेवटची वॉर्निंग. आपल्याला वेळ खूप महत्वाचा आहे. तुम्हाला बॅट लागत असेल तर बोलवा. तुम्हाला खेळाडूला पाणी पाहिजे असेल तर खेळाडू आतमध्ये जा. इतर वेळेस खेळाडू आतमध्ये जाणार नाही. दुसऱ्या बाजूला बाला बीट्स त्यांच्या मी कौतुक करेल. खूप चांगले गीत मात्र त्यांच्या माध्यमातून वाजवले जातात. खरं तर थांबवण्याची अजिबात इच्छा नाही परंतु क्रिकेट देखील तितकंच महत्वाचं आहे. तर जाऊया मॅच जिने गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज तयार. या दरम्यान पाहिजे पॉइंट मध्ये चेंडू खेळला जाईल आणि इथे काय फलंदाज बाद. परंतु क्रिकेट देखील तितकंच महत्वाचं आहे. तर जाऊया मॅच जिने गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज तयार. या दरम्यान पाहिजे पॉइंट मध्ये चेंडू खेळला जाईल आणि इथे काय थँक्यू. पहा आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये 5 फलंदाज आतापर्यंत मैदानामध्ये बाद झालेत. विकेट रेटिंगच्या उंबरठ्यावरती असेल आता वैभव पाहायचंय या स्पर्धेतील लोणावळा प्रीमियर लीग मधील पहिली विकेट हॅट्रिक घेणारा गोलंदाज ठरेल का. वैभव नवीन फलंदाज मैदानात दाखल झालाय. आतिश स्ट्राईक मध्ये असणारा फलंदाज. इथे पाहायचं चेंडू हवेऊन चेंडू होतो. आज क्षेत्ररक्षक मात्र चेंडू ते फील्ड देखील करेल आणि इथे काय ही आहे क्रिकेट मधली आत्महत्या. फलंदाज बाद. फलंदाज आपण पाहतो ते मैदानामध्ये धावबाद देखील होईल. नवीन फलंदाज आता मैदानामध्ये दाखल झालाय. नवीन फलंदाज आता मैदानामध्ये असणार आहे अनिकेत आणि गणेश ही जोडी आता मैदानामध्ये असेल. दोन्ही खेळाडू आपण पाहिले गेले तर फ्रेश असणारे खेळाडू आहेत. दोन्ही खेळाडू जर पाहिले गेले तर दोन्ही खेळाडू नवखे आहेत. परंतु इथे आता मैदान पाहिजे संघ खूप मोठ्या अडचणी देखील इथे सापडलाय. या अडचणीतून हे खेळाडू इथे मैदानामध्ये संघाला बाहेर काढतील का. या अडचणीतून मध्ये संघाला सावरेल का. आता पाहिजे स्ट्राईक मध्ये असणारा फलंदाज गणेश इथे तयार असेल तर गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज वैभव. काय गोलंदाजी सुरू आहे पहा मैदानाच्या आतमध्ये. अक्षरशः मैदानामध्ये पहा फलंदाजांना रोखून त्यांनी इथे ठेवलंय. फलंदाजांना खऱ्या अर्थानं जर पाहिलं गेलं तर एखाद्या खोलीमध्ये बंद करून ठेवलंय अशी गोलंदाजी सुरू आहे. शॉर्ट पिच असेल मिड विकेट चेंडू खेळला जाईल. क्षेत्ररक्षक इथे चेंडू मात्र अडू शकणार आहे. चेंडू डिक्लेअर झोन मध्ये इथे पोहोचलाय. 2 धावा इथे मैदानात मिळतील. थँक्यू. 2 धावा मिळणार आहेत. या 2 धाव्यांच्या साह्याने संघाचा स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 25 धावा. ज्या धावलगावरती धावा नोंदवल्या गेल्या षटक क्रमांक संपले गेले 3रं. या षटकामध्ये पहा वैभवने अवघ्या 5 धावा खर्च केल्यात आणि त्यामध्ये 2 फलंदाज देखील आपण पाहतोय त्याने मैदानामध्ये बाद केलेत. 6 फलंदाज आयोजक कमिटीच्या वतीने काही सूचना येत आहेत. मला वाटतं फलंदाज काही खेळाडू आहेत जे मात्र सर्कलच्या आतमध्ये बसले. मला वाटतं इथे बसलेल्या खेळाडूंना विनंती केली थोडेसे मागे तुम्ही सरका. स्कोर कार्ड वरती घेऊन जाईल 25 धावा धावलगावरती धावा ज्या नोंदवल्या गेल्यात. एकादशीने गणेश आणि दुसऱ्या बाजूला अनिकेत ही जोडी मैदानामध्ये असणार आहे. तर वैयक्तिक दुसरं षटक जे मैदानाच्या मध्ये गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज येतोय विवेक काळे.
पहिल्या षटकामध्ये मात्र या खेळाडूने यावेळी टाकलं गेलं तर एक चांगली गोलंदाजी केली होती. 11 धाबा खर्च केल्या, परंतु त्यामध्ये एक चांगला फलंदाज देखील त्याने मैदानामध्ये बाद केला. परंतु आता पाहायचंय वैयक्तिक पुन्हा एकदा अनुभव शेवटी ते पणाला लावायचा आहे. विवेक इथे गोलंदाजी मार्कवरती येईल तर स्ट्राईक वर असणारा फलंदाज अनिकेत. हलक्या चेंडू खेळून काढला जाईल. बॅकवर्ड स्क्वेअर लेग चेंडू मात्र इथे ट्रॅव्हल होतोय. चेंडूला इथे मैदानामध्ये अडवला जाणार नाही. एक सिंगल मैदान मिळेल. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू पोहोचला आणि एका सिंगलच्या साह्याने संघाची वाढती धावसंख्या धावून पोहोचेल 26 धाबा. क्रिकेटच्या बद्दल मी क्रिकेटचे काही किस्से सांगेल. येणाऱ्या 5 ज्या काही रात्री आहेत त्या 5 रात्रींमध्ये तुम्हाला छत्रपती शिवरायांच्या इतिहासाकडे मी घेऊन जाईल. छत्रपती संभाजीराजांच्या इतिहासाकडे मी तुम्हाला घेऊन जाईल. त्याचबरोबर चालू घडामोडी देखील तुमच्यापर्यंत मी पोहोचवण्याचा प्रयत्न करेल. प्रेमावरती देखील मी कविता करेल. या दरम्यान पाहिजे नो बॉल देखील ते कळवला जाईल. क्षेत्ररक्षक मात्र पहा एक चांगला प्रयत्न करतोय. इथे चेंडू डिक्लेअर झोन मध्ये पोहोचलाय, परंतु पंचाने घोषित केला इथे नो बॉल. चालू घडामोडी देखील तुझ्यापर्यंत मी चा पोहोचवण्याचा चेंडू प्रयत्न देखील आपण करेल. मैदानामध्ये पाहतोय. हे आहे प्रेमावरती देखील क्रिकेट. मी कविता करेल. या दरम्यान पाहायचे नो बॉल देखील ते कळवला जाईल. क्षेत्ररक्षक मात्र पहा पंचाने 2 एक धावा चांगला घोषित केल्या. प्रयत्न. आताच्या या 2 धावा मिळतील आणि या 2 धाब्यांच्या हॉटेल विष्णूची साह्याने रसोई प्रोप्रायटर मनोज भाऊ लहुळकर यांचा खणखणीत चौकार. आताच्या 2 धावा आहेत, चौकार नाहीये. 2 धाब्यांच्या साह्याने संघाचं स्कोर कार्ड 29 धावा. काय हरकत नाही. आजची पहिली रात्र आहे, थोडासा टायमिंग बसायला थोडासा वेळ देखील निचरूमध्ये जाईल, काळजी करू नका. परंतु आज आपल्यासोबत बाला बीट्स देखील आहे. आताच्या 3 धावा मिळणार. यस घेतलेत ना तुम्ही, काळजी करू नका. आमचे स्कोरर ते कितके तज्ञ आहेत, तज्ञ आहेत ते. पुढे सारसा चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न, मोहात पडला इथे फलंदाज. फलंदाज इथे मैदानात बाद होईल. धक्का क्रमांक 7वा. आताच्या 3 धाव मिळणार. यस घेतलेत ना तुम्ही, काळजी करू नका. आमचे स्कोरर ते कितके तज्ञ आहेत, तज्ञ आहेत ते. पुढे सारसा चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न. एकोणतीस धावा, 29 रन, लॉस ऑफ 7 विकेट. अतुल सुतारचं निर्णय कौतुक इतकं करेल की पहा या खेळाडूकडे इतका वेळ होता की हा घरी जाऊन चहा पिऊन जरी आला असता तरी या खेळाडूने इष्ट उडवल्या असत्या. ओ हलकीशी अपील देखील मैदानामध्ये होईल, परंतु इथे पंच मात्र नाखुश आहेत. गोलंदाजाला इथे दंडित करतायत. वाईड बॉल देखील पंचाने इथे कळवलाय. संघाचं स्कोर कार्ड पुढे जाऊन पोहोचेल. खोलवटा पाहिजे असेल पुढे सरदार मध्ये खेळून काढला जाईल. मिडऑफचा क्षेत्ररक्षक चुनला इथे. ओहो डायरेक्ट हिट, डायरेक्ट हिट. एक चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतंय. रोहित आणि गणेश याचा जोडी मैदानामध्ये कामगिरी करते. दुसऱ्या बाजूला जर मैदानामध्ये पाहायला गेलं तर चौथं षटक मैदानामध्ये सुरू आहे. स्कोर कार्डचा विचार केला तर 30 धाबा. 31 धाबा. माफ करा 31. गोलंदाज तयार विवेक. ओ इथे पाहायचंय बॅकफुटला जाऊ चेंडू मात्र खेळला जाईल, परंतु चेंडू सरळ स्क्वेअर लेग मध्ये पोहोचलाय. डिक्लेअर झोन मध्ये 1 धाव आताची मिळेल आणि एका धाब्याने संघाची धावसंख्या देखील इथे पुढे जाऊन पोहोचणार आहे. लोणावळा प्रीमियर लीग या स्पर्धेचा नियोजन पाहायला गेलं तर आपण मैदानामध्ये पाहतोय एक दैदिप्यमान असणारा क्रिकेटचा सोहळा, प्रकाश झोतातील असणाऱ्या या क्रिकेटच्या स्पर्धा. आणि या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने जर पाहायला गेलं तर गतवर्षी देखील मोठ्या दिमागदार सोहळ्यामध्ये या क्रिकेटच्या स्पर्धेचं आयोजन झालं आणि यावर्षी देखील खऱ्या अर्थानं मोठमोठे बदल, नाविन्यपूर्ण बदल मैदानात आपण पाहतोय. आणि या षटकातील शेवटचा चेंडू देखील आता मैदानात जो शिल्लक असणार आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. हलक्या चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न. पॉइंटचा क्षेत्ररक्षक चेंडूला इथे फील्ड देखील करेल आणि तोपर्यंत मैदानामध्ये घेतलेली एक सिंगल आहे. एकेरी दुहेरी धावा देखील तितक्याच महत्वाच्या असणार आहे. पुन्हा पाहायचा अगदी पॉइंटच्या दिशेने चेंडू खेळून काढला जाईल. क्षेत्ररक्षक देखील इथे खूप दुर्वर्ती असणार आहे आणि पाहता पाहता चेंडू मला वाटतं पहा ही क्रिकेटची खऱ्या अर्थाने रंगत आहे. आताची एकच धाव मैदान मिळेल. षटक क्रमांक आता मैदानामध्ये संपलाय. तेजस गरोटे आणि महेश काळे यांचेही लोणावळा प्रीमियम लीग तर्फे त्यांच्या सर्व मित्र परिवारांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. स्कोर कार्ड वरती आपण पाहतो मी तुम्हाला घेऊन जाईल.
34 धावा. 34 रन, लॉस ऑफ 8 विकेट. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज आपण पाहतोय तयार असणार आहे. शेवटचं षटक जो मैदानामध्ये घेऊन येतोय गोलंदाज. पहिला चेंडू आपण मैदानामध्ये पाहतोय. इथे नो बॉल देखील पंचांनी ते कळवलाय. एक अवंतर धाव देखील आपण पाहतोय मैदानात मिळणार आहे. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज तयार. उजवीने मारा करेल. पुढे सारसा चेंडू खेळला जाईल. लॉंगाचा क्षेत्ररक्षक मात्र पाय चेंडूला फील्ड देखील करतोय. नो बॉल देखील पुन्हा एकदा पंचांनी ते घोषित केलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न ते होईल. 2 धावा तर मैदानामध्ये घेतल्या जात आहेत. या 2 धावेच्या साह्याने संघाची वाढती धावसंख्या जाऊन पोहोचेल धावलगावरती. धावा जास्त आहे त्या 38 धावा. 38 धावा धावलगावरती आहेत. गोलंदाज तयार. मोठा फटका खेळला जाईल. फ्रीडचा फायदा घेण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक इथे पहा अक्षरशः सूर मारतोय. त्याने स्वतःला मातीमध्ये झोकून दिलंय. प्रयत्न सुरू होता परंतु 2 धावा तर मैदानामध्ये मिळणार आहे. या 2 धाव्यांच्या साह्याने संघाची वाढती धावसंख्या 40 धावा ज्या धावलगावरती धावा नोंदवल्या गेल्यात. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज तयार. मंगेश इथे पाहिजे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. मिस टाइम फटका असेल. इथे मात्र प्रयत्न फसला. फलंदाज बाद. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज तयार. मंगेश इथे पाहिजे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. मिस टाइम फटका असेल. इथे मात्र थँक्यू. फलंदाज इथे मैदानामध्ये वाद झालाय. 40 धावा धावलगावरती धावा ज्या नोंदवल्या गेल्यात आणि आता मैदानात पाहिजे नवीन फलंदाज देखील इथं मैदानात दाखल होईल. स्वप्नील जो आपण मैदानात पाहणार आहोत. नवीन फलंदाज जो मैदानात दाखल झालाय तो नॉट स्ट्राईक वरती उभा असेल. इथे पास बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये चेंडू खेळला जाईल आणि इथे काय पंचाने मात्र तर्जनी आकाशाकडे केली आहे. फलंदाज इथे मैदानामध्ये बाद असेल. तिथे समोरला जी काय मात्र लहान लहान मुलं बसलेत ना इकडे समोर पण कॅमेऱ्याच्या खाली जी लहान मुलं आहेत ना विनंती असेल तिथून सर्वांनी बाजूला व्हायचे लगेच. आणि कुसगावचे सामाजिक कार्यकर्ते उमेश शेळके तसेच कुसगाव ग्रुप ग्रामपंचायतचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य विशालजी तिडके यांचे लोणावळा प्रीमियम लीग तर्फे मनपूर्वक सहर्ष स्वागत. याच्याकडे इथे समोर देखील येलो कलरची जर्सी जे मात्र ते खेळाडू आहेत. मी विनंती करेल तुम्ही देखील तिथून थोडेसे बाजूला सरा. चला पहिला डाव इथे संपला गेला. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती मी तुम्हाला घेऊन जाईल. 40 धावा धावलगावरती ज्या आहेत. 41 धावेचं टार्गेट जे आता मैदानामध्ये असणार आहेत ते आता टार्गेट असेल. विजयदुर्ग लेजेंड संघाने प्रथम फलंदाजी केली. बनवल्या 40. आता पुरंदरे रॉयल्स या संघाला जिंकण्यासाठी बनवायचे आहेत 41 धावा आणि 41 धावेचं टार्गेट इथे मैदानामध्ये कसं पूर्ण केले जाईल ते देखील आता मैदानामध्ये पाहणं गरजेचं असणार आहे. चला विनंती असेल क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे. बॅट्समन चला. फलंदाजांना देखील विनंती असेल आपले सलामीचे फलंदाज मैदानामध्ये पाठवायचे.
चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. फलंदाज मैदानात दाखल झालेत. खेळाडूंना विनंती करतो, वेळ वाचवणं देखील तितकंच महत्वाचं आहे. 40 झाल्यात. 41 धाब्याचं टार्गेट असणार आहे. चला विवेक सर, तुमचा आता एक खेळाडू पाठवून द्या. विवेक सर, चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं विनंती असेल. विजयदुर्ग लेजेंड्स टीम क्षेत्ररक्षण लावून घ्या. फलंदाज आले. तुमचं क्षेत्ररक्षण अजून देखील लावले गेलेलं नाहीये. जाऊया मॅचच्या दिशेने आपण मैदानामध्ये पाडणार आहोत. 40 झाले. 41 धावा इथे बनवायचे आहेत. आपण पाहतोय लोणावळा प्रीमियर लीग 2021 दुसरे पर्व क्रिकेट क्लब ऑफ बांगरवाडी यांच्या माध्यमातून आयोजित केलेली क्रिकेटची स्पर्धा. सामना इथे सुरुवात. षटक क्रमांक पहिले मैदानामध्ये घेऊन येतो तो गणेश. सलामीचे फलंदाज अतुल आणि त्याच्या सोबत तन्वीर. अतुल स्ट्राईक तयार. अतुल सुतार. 41 धावा इथे बनवायच्या आहेत. मित्रांना विनंती असेल, मित्रांनो वेळ वाचवा. काहीशी नियम म्हणून पाहतोय नियम समजावून इथे घेतले जात आहेत. आज खऱ्या अर्थानं प्रकाश झोतलेली असणारी एक खऱ्या अर्थानं लोणावळा परिसरातील मानाची क्रिकेटची स्पर्धा. ज्या स्पर्धेची आतुरता संपूर्ण लोणावळाकरांना असते, ज्या क्रिकेटच्या स्पर्धेची ओढ मात्र सर्वांना लागते. हा चेंडू पाहिजे. पहिला चेंडू बॅटची कडा होती. अगदी लॉस्ट मध्ये डिक्लेअर झोन चेंडू पोहोचला इथे. आणि या स्पर्धेचं वैशिष्ट्य खऱ्या जर पाहिले गेलं तर 3-3 पंच या एका सामन्याला 3 पंच आहेत. म्हणजे कुठलीही चूक इथे होणार नाही. त्यासाठी ही पंचाची भूमिका आपण विचारून पाहतोय. या दरम्यान पाहिजे मैदानाच्या आतमध्ये पहिला चेंडू मैदानाचा पाहिलं गेलं तर अगदी वेगवान चेंडू चेंडू इथे होता. क्षेत्ररक्षक देखील आपण मैदानामध्ये पाहिलं गेलं तर ऋषीना या दरम्यान पुन्हा पाहिजे मैदानाच्या आतमध्ये पहा अगदी स्क्वेअर कटचा फटका खेळला जाईल. चेंडू इथे डिक्लेअर झोन मध्ये पोहोचलाय. सिंगल देखील आपण पाहतो मैदानात मिळेल. एका सिंगलच्या साह्याने संघाचा स्कोर कार्ड जाऊन जे पोहोचेल धावफलकावरती 3 धावा. याच्यावरून पाहिले गेलं तर या स्पर्धेला पंच जे आपण पाहतोय जे आहेत सागर चव्हाण आहेत, ऋषिकेश पवार, ओमकार नवले या स्पर्धेला हे लाभलेले पंच आहेत. ओ खोलवर टप्प्याचा चेंडू होता. शरीराचा वेध घेणारा हा चेंडू. सिंगल देखील मैदानात मिळणार आहे आणि एका सिंगलच्या साह्याने संघाची वाढती धावसंख्या जाऊन पोहोचेल धावफलकावरती 4 धावा. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. हलक्या धानापर्यंत पाच चेंडू खेळून काढला जाईल. एकेरी दुहेरी धावींवरती जिरवणे ते भर दिला जातोय फलंदाजाच्या माध्यमातून. अतुल आणि तन्वीर ही जोडी आपण मैदानात पाहिल्या गेलं तरी जोडी कामगिरी करते. पहिले षटक इथे सुरू आहे. 41 धाब्यांचे इथे टार्गेट आहे आणि 41 धाब्यांचं टार्गेट इथे मैदानात पाहायचं कशा पद्धतीने पूर्ण केले जाईल. स्ट्राईक पडण्याचा फलंदाज तन्वीर तर गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज गणेश इथे पुण्यात तयार आहे. उजवीकडे मारा करेल.
लोअर फुल टच नसेल, पुढे सरसा चेंडू खेळला जाईल, लॉंग ऑफ मध्ये चेंडू खेळलाय, सिंगल तर मैदानामध्ये घेतली जाते. एक चांगला फटका आपल्या मैदानात पाहायला मिळाला. षटक क्रमांक संपलं जाईल इथे. पहिलं एक षटकाचा इथे खेळ संपला. एका षटकाच्या या समाप्तीनंतर धावलगावरती धाबा ज्या नोंदवल्या गेल्या त्या 6 धाबा. समीकरणाकडे निश्चितप्रमाणे मी तुम्हाला घेऊन जाईल. समीकरण आता जे मैदानामध्ये असणार आहे, उर्वरित चेंडू शिल्लक असतील आता 24 आणि 24 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी अजून देखील 35 धाव्यांची गरज आहे. 6 धावा धावलगावरती म्हणून पाहिलं गेलं तर साई प्रीत यांच्या माध्यमातून ही क्रिकेटची स्पर्धा आपण मैदानात पाहिलं गेलं तर 186 देशामध्ये क्रिकेटची स्पर्धा लाईव्ह कव्हरेज आपण करतोय. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं गेलं तर चोपेर असणाऱ्या एक चांगल्या दर्जाचे प्रकाश मैदानामध्ये पाहतोय. त्याही पलीकडे एक दर्जेदार व्यासपीठ, मानाचं करंडक देखील आपण पाहतोय व्यासपीठावरती उपस्थित आहेत. मित्रांनो, पंच खेळाडूंना विनंती करेल, पंचांना विनंती करेल, खेळाडूंना सूचना द्या. तुम्हाला 5 षटकांचा सामना आहे आणि 5 षटकांमध्ये वेळ वाचणं गरजेचं आहे. 8:30 वाजून गेलेत, अजून आपला पहिला सामना सुरू आहे. पंच खेळाडूंना सूचना करा. गणेश सर, गणेश सर, वेळ वाचवा. गणेश सर, गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज चेतन जो इथे तयार असेल. स्ट्राईक कडे असणारा फलंदाज आपण देखील मैदानामध्ये पाहतोय, तन्वीर. ओहो, या दरम्यान बाईच्या मैदानात पहा, एक सुरेख चेंडू आपल्याला मैदानात पाहायला मिळाला. चेंडू पडल्यानंतर फलंदाजाला चेंडू इथे समजू शकला नाही, बॅट वरती चेंडू येऊ शकला नाही. चेंडू आपण मैदानात पाहायला गेलो तर पूर्णपणे डॉट देखील असेल. लोणावळा शहराचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष सन्मान्य श्री बबनशेठ फाटक यांचे लोणावळा प्रीमियम लीग तर्फे मनपूर्वक सहर्ष स्वागत. मान्यवरांना विनंती की त्यांनी व्यासपीठावर यायचे. या दरम्यान पुन्हा पाहायचं मैदानामध्ये लागोपाठचा टाकलेला दुसरा चेंडू इथे डॉट. संघर्षाला निश्चित मैदानामध्ये पाहिलं गेलं तरी सुरुवात देखील इथे झाली आहे. संघर्ष आता करणं गरजेचं देखील असेल. शॉर्ट पिच असेल, पुल करण्याचा प्रयत्न मैदानात पाहायला मिळाला. एक सिंगल तर इथे घेतली गेली. दुसरा धावेचा प्रयत्न इथे मैदानात होणार नाही. एका धावेवरती समाधान असेल आणि एका धावेच्या साह्याने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल. धावलगावरती धावा ज्या आहेत त्या 7 धावा, 7 रन, लॉस ऑफ 0 विकेट. यावेळी पाहायचे चेंडू सोडून दिला जाईल. पंच आपण पाहतोय इथे नाराज असतील. पंच गोलंदाजाला इथे दंडी देखील करतायत. व्हाईट बॉल देखील इथे मैदानामध्ये कळवला गेलाय. संघाची धावसंख्या एका धाव्याने 8 धावा धावलगावरती धावा ज्या नोंदवल्या गेल्यात. एकेरी दुहेरी धावा देखील तितक्याच महत्वाच्या असणार आहे, परंतु त्याही पलीकडे खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर मोठे मोठे फटके देखील खेळणं गरजेचं असेल. हलक्या त्रमाने चेंडू खेळून काढला जाईल. धाब्यासाठी ते मैदानात पहा, नाकार कळवला जातोय. गणेशचं चतुराई पहा, गणेशचं क्षेत्ररक्षण पहा, एक जबरदस्त क्षेत्ररक्षण. परंतु खऱ्या अर्थाने जर मैदानामध्ये पाहिलं गेलं तर पुरंदरे रॉयल्स या संघाला कमबॅक करणं आता गरजेचं असणार आहे. इथे 1-2 मोठे फटके येणे अपेक्षित आहे आता, कारण 41 धाब्यांचे इथे टार्गेट आहे आणि 41 धाब्याचं टार्गेट इथे पूर्ण करायचं असेल तर आता मनगटाचा जोर इथे लावावा लागेल. शॉर्ट पिच असेल इथे, पायच्या चेंडूला उडवलाय स्क्वेअर लेग मध्ये. क्षेत्ररक्षक मात्र चेंडूला इथे अडू शकणार नाही. चेंडू डिक्लेअर झोन मध्ये सिंगल. एका सिंगलच्या साह्याने संघाची वाढती धावसंख्या 9 धावा ज्या धावलगावरती धावा नोंदवल्या गेल्यात. अतुल स्ट्रायक तयार. परंतु पायचा हलक्या चेंडू खेळून काढला होता. क्षेत्ररक्षक देखील आपण मैदानात पाहायला गेलं तर चेंडूला ते फील्ड करेल. कुठल्याही पद्धतीची आपण पाहतोय ते धाव मैदानामध्ये मिळणार नाही. चालू असणारा सामना पुन्हा एकदा मी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवेल. चालू असणारा सामना आपण मैदानामध्ये पाहतोय. एका दिशेने पुरंदरे रॉयल्स आणि दुसऱ्या बाजूला जर मैदान पाहिले तर विजयदुर्ग लेजंड्स या 2 संघांमध्ये सुरू असणारं हे युद्ध आजच्या सत्रातील पहिला सामना मैदानामध्ये आहे. 2 षटकांचा खेळ संपला. 9 धावा धावलगावरती धावा नोंदवल्या गेल्यात. स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता 18 चेंडू इथे शिल्लक आहेत आणि 18 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी बनवायच्या त्या 32 धावा. 18 चेंडू आणि 32 धावा देखील आपण मैदानामध्ये पाहतो, ही गरजेचं असणार आहे. चेतक पाहायला गेलं तर एक चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली आणि खऱ्या अर्थानं अलीकडच्या काळामध्ये गोलंदाज केव्हा मोठा होता असो, खऱ्या अर्थानं जो जास्त विकेट घेतो तो गोलंदाज मोठा नाही,
जो जास्तीत जास्त चेंडू डॉट टाकतो तो गोलंदाज खऱ्या अर्थानं प्रभावी असतो आणि तोच गोलंदाज खऱ्या अर्थानं प्रेक्षकांची मनं देखील जिंकतो. इथे पाहिजे गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज वैयक्तिक दुसरं षटक मैदानात घेऊन आलाय तो गणेश. परंतु आता कमबॅक करण्याची गरज असेल आता पुरंदर रॉयल संघाला. गोलंदाज तयार. गणेश स्ट्राईक पुढे असताना फलंदाज मैदानात पाहायचंय तन्वीर. पुढे सारसा खेळून काढण्याचा प्रयत्न पंचांनी केला म्हणून पाहते मैदानात नो बॉल देखील ते कळवलाय. एक सिंगल तर मैदानात मिळेल. दुसरा धावेचा प्रयत्न इथे मैदानात होणार नाही आणि मैदानात जर पाहिलं गेलं एक सिंगल +1 अशा आताच्या 2 धावा मैदानात मिळणार आहेत आणि या 2 धाब्यांच्या साह्याने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल. संघ धावफलक दुहेरी अंकामध्ये प्रवेश करतोय. 11 धावा धावफलकावरती आहेत. सलामीची जोडी अजून देखील मैदानात कामगिरी करते. फुलटा चेंडू असेल तर बॅटे फटका चेंडू खेळलाय. लॉंग ऑफ मध्ये चेंडू खेळला जाईल. क्षेत्ररक्षक मैदानात पाहायचं चेंडू फील्ड देखील करतोय. सिंगल तर मैदानामध्ये ते घेतली गेली. एक एक धाव देखील तितकीच महत्वाची असणार आहे परंतु त्याही पलीकडे आता कुठेतरी गिअर चेंज करणं गरजेचं असेल. आता कुठेतरी खऱ्या अर्थानं पाहिलं दोन्ही खेळाडू पहा जास्तीत जास्त एकेरी दुहेरी धावा इथे घेत आहेत परंतु आता इथे चौकार षटकाराची अपेक्षा देखील असेल पुरंदर रॉयल्स या संघाला. गणेश पुन्हा एकदा पाहायचं उजवीने मार करेल. स्ट्राईक मध्ये असताना फलंदाज तन्वीर या खेळाडूमध्ये क्षमता आहे. फुलटा चेंडू असेल पुढे सारसा चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न मैदानात पाहायला मिळाला. हो चेंडू पडला गरगर दिशा देखील इथे मैदानात चेंडू मात्र बदलली. पाहता पाहता चेंडू अगदी जर मैदानात पाहिलं गेलं तर डिक्लेअर झोन मध्ये पोहोचलाय. हे क्रिकेट आहे. वेगवेगळ्या स्पर्धा वेगवेगळे नियम. खऱ्या तर पुणे जिल्हा आणि मावळ तालुका जर मैदानात पाहिलं गेलं जर पाहिलं गेलं तर या परिसरामध्ये सर्व प्रकारचं क्रिकेट खेळलं जातं. नाईट हाफिज सर्कल क्रिकेट असेल, बॉक्स क्रिकेट असेल, पावसाळी क्रिकेट असेल, लेदर क्रिकेट असेल, त्यानंतर फुलपिच टेनिस क्रिकेट देखील असेल. पुढे सारसा निघून काढला जाईल. लॉंगाचा क्षेत्ररक्षक टेस्टिंग मात्र तैनात आहे. सिंगल तर मैदानामध्ये घेतली गेली. एक सिंगल आणि एका सिंगलने संघाची धावसंख्या 14 धावा. गोलंदाज तयार. उजेतरी ते मैदानात मारा करेल. स्ट्राईक वरती पाहिजे मैदानामध्ये. फुलटा चेंडू असेल चला बॅटे चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक टेस्टिंग मात्र तैनात असेल. सिंगल तरी ते घेतली. दुसरा धावेचा प्रयत्न इथे केला जात नाही. नाकार इथे कळवले जात आहेत कारण आता कुठेतरी खऱ्या मोठे फटके खेळण्याची तयारी दर्शवली दोन्ही खेळाडूने. संघाचं स्कोर कार्ड एका धावेने जाऊन पोहोचेल. 15 धावा धावफलकावरती ज्या आहेत. आपण पाहतोय लोणावळा प्रीमियर लीगचा थरार, लोणावळा प्रीमियर लीगचा दैदिप्यमान असणारा हा 16 दुसरं पर्व आणि दुसऱ्या पर्वातील पहिला सामना. खऱ्या अर्थानं जिंकवायला पाहिलं गेलं तर आपण पुरंदर रॉयल्स या संघाकडून जिंकवायला पाहिलं गेलं तर एक चांगला संघ आहे. एक दादा संघ म्हणून देखील मात्र या संघाकडे पाहिलं जातं. पुढे सारसा खेळून काढला जाईल. जमीन समांतर फटका खेळलाय. सिंगल तरी ते घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे होईल आणि इथे मात्र 2 धावा तरी ते घेतल्या गेल्यात. या 2 धाव्यांच्या साह्याने ही पहिली मला वाटतं दुहेरी धावे. 17 धावा धावफलकावरती आहेत. 17 धावा धावफलकावरती धावा ज्या नोंदवल्या गेल्या. तिसरं षटक मैदानामध्ये सुरू आहे. गणेश गोलंदाजी मार्कवरती ते कामगिरी करेल. प्रेक्षक राजाचं पुन्हा एकदा मी भांगरवाडी संघाच्या वतीने मनपूर्वक स्वागत देखील करेल. पुढे सारसा चेंडू खेळलाय. चेंडूला उडवला हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. झेल तर सुटला. तन्वीरला जीवदान देणं म्हणजे संघासाठी जीवनाने संकट ओढवून घेणं. 2 धावा ते मिळतील आणि या 2 धावेच्या साह्याने षटक क्रमांक संपले गेले. तिसरं 3 षटकांचा खेळ संपला. स्कोर कार्डचा जो विचार केला तर 19 धावा धावफलकावरती धावा ज्या नोंदवल्या गेल्यात. समीकरणाकडे मी तुम्हाला घेऊन जाईल. उर्वरित चेंडू शिल्लक असणाऱ्या दादा 12 आणि 12 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 22 धावेंची गरज. बारा चेंडू 22 धावा, 22 धावा 12 चेंडू. हे समीकरण आता मैदानामध्ये असणार आहे आणि आता पाहायचं या समीकरणाचा पाठलाग मैदानामध्ये कशा पद्धतीने केला देखील जाईल. कारण 3 षटकानंतर खऱ्या अर्थानं जर पाहिलं गेलं तर आपण निश्चितप्रमाणे पहा इथे ड्रिंक ब्रेक देखील ठेवलेले आहेत. स्पर्धेच्या निमित्तानं ज्याचं नव्हतं शुभागमन देखील होतंय. संघाचे संघामलाक आदरणीय सायनाजी घनवट साहेब हे देखील या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित होत आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे.
चला वेळ वाचवा. आता मैदानामध्ये पाहायचंय निश्चितपणे जर आपण पाहिले गेलं तर गोलंदाज तयार. 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये जिंकणारी 22 धावीची गरज. इथे पाहिजे बॅकफुटला चेंडू खेळून काढला जाईल. सिंगल तर मैदानामध्ये घेतली जाते. सिंगलच्या साह्याने आपण मैदानामध्ये पाहतोय संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचेल. धावफलकावरती धावा आहेत आणि 20 12 धावा. चेंडूमध्ये जिंकणारी आणि 22 यानंतरच्या धावीची गरज. सामन्याचा टॉस आपण करणार आहोत. यानंतरचा इथे सामना देखील पाहिजे मैदानामध्ये बॅकफुटला असणार आहे. चेंडू खेळून काढला जाईल. सिंगल तर मैदानामध्ये घेतली जाते. सिंगलच्या साह्याने आपण गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज तयार. ओहो इथे पाहायचंय सरा बॅटर चेंडूला उडवलाय. क्षेत्ररक्षक इथे चेंडूच्या खाली झेल जाईल. फलंदाज बाद. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज तयार. Thank you. पाहिजे सरा बॅटर चेंडूला उडवलाय. क्षेत्ररक्षक इथे चेंडू या ठिकाणी बालाबेट्स थँक्यू. यानंतरचा होणारा सामना तुंग टस्कर्स यांच्या विरोधात प्रतापगड टायगर्स. या दोन संघामध्ये यानंतरचा होणारा सामना. दोन्ही टीमच्या असणाऱ्या संघनायकांना विनंती करतो आपण टॉस करण्यासाठी पुढे यायचंय. या सामन्याचा टॉस संकेत शेडगे यांच्या शुभ हस्ते सामन्याचा टॉस केला जाईल. 6व्या मॅच दिशेने इथे पाहिजे फलंदाजी केली मैदानामध्ये बाद झालाय आणि तन्वीर सारखा तगडा ताकदवान खेळाडू मैदानामध्ये बाद होतोय. नवीन फलंदाज मैदानात दाखल झालाय. बॅकफुटला जा चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न मैदानामध्ये होईल. चेंडू डिक्लेअर झोन मध्ये देखील पोहोचलाय. सिंगल. 21 धावा. मैदानामध्ये पाहिजे प्रतापगड टायगर्स संघाने टॉस इथे जिंकलाय आणि टॉस जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. तर फलंदाजीसाठी आमंत्रित केले ते तुंग टस्कर संघाला. मित्रांनो विनंती करेल आपण 3 षटकानंतर कंपल्सरी ड्रिंक ब्रेक इथे ठेवलेला आहे. जाऊया मॅच दिशेने पुन्हा एकदा. 21 धावा धावलकावरती धावाच्या नोंदवल्या गेल्यात. मैदानात जर पाहिलं गेलं चौथं षटक मैदानामध्ये सुरू असणार आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज दीपेश. पुढे मैदानात पाहायचंय. पुढे सरचा चेंडू खेळला जाईल आणि इथे कपायचंय. फलंदाज बाद. फलंदाज एका पाठोपाठ एक फलंदाज मैदानात जर पाहिलं गेलं तर इथे मैदानामध्ये बाद देखील होत आहेत आणि मैदानामध्ये पाहिलं गेलं तर संपूर्ण या स्पर्धेचा लीग फॉर्मॅट आहे. त्यामुळं पहिल्या सामन्यामध्ये कुठेतरी ताळमेळ बसणार नाही. पहिल्या सामन्यामध्ये कुठेतरी अडचणी देखील येतील. जसा ताळमेळ आज आपल्यामध्ये देखील बसणार नाही. गोलंदाज तयार.
पुढे साचारणी खेळला जाईल पायच्या मैदानामध्ये विवेक विवेक काळे गोलंदाजी मार्गावरती आणि नवीन फलंदाज देखील आले. पहिल्या चेंडूत त्यांनी सिंगल देखील ती घेतली गेली. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न त्या मैदानात होणार नाही. एका धावेच्या साह्याने संघाची धावसंख्या पोहोचेल धाबलगावरती 22 धावा. आता शेवटचे चेंडू शिल्लक असणार आहेत मैदानाच्या आतमध्ये. 7 चेंडू शिल्लक आहेत आणि 19 धावा जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत. फुलटा चेंडू असेल तर बॅट्या खेळून काढला जाईल. क्षेत्ररक्षक दूरवर चेंडूवरती देखील पोहोचेल. सिंगल तर मैदानामध्ये घेतलीये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न जर मैदानात पाहायला गेली तरी होणार नाही. एका धावेवरती समाधान असेल. एका धावेच्या साह्याने 23 धावा धाबलगावरती आहेत. शेवटचे आता 6 चेंडू शिल्लक आणि बनवायचे आहेत 18 धावा. या ठिकाणी सप्पन स्वामी यांचं आगमन झालंय. त्यांना विनंती आहे की स्टेजवर यायचंय. सप्पन स्वामी. सीसीएल क्रिकेट क्लब लोणावळा आणि लोणावळ्याच्या संघाचा खऱ्या अर्थानं कित्येक वर्ष मात्र नेतृत्व करणारा खेळाडू आणि त्याही पलीकडे मावळ तालुक्यामध्ये सर्वात पहिलं शतक पूर्ण करणारा खेळाडू सप्पन स्वामी यांच्यासाठी शुभागमन होतोय. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत. या स्पर्धेच्या निमित्तानं अरुणजी बालगरे देखील उपस्थित होत आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. अरुणजी बालगरे आणि सप्पन स्वामी या दोन्ही मान्यवरांना विनंती करतो आपण देखील व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे. जाऊया मॅच दिशेने. 6 चेंडू शिल्लक असतील. 6 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 18 धाब्यांची गरज. विनंती असेल विजयदुर्ग लेजेंड्स टीम खूप उशीर घेताय, वेळ घेताय खूप. तुम्ही वेळ वाचवा. सामन्यास सुरुवात. गोलंदाज तयार. पहिल्या चेंडूच्या मैदानात पाहायचे पंचाने मात्र आपण पाहायला गेले इशारा कळवलाय. फाईट बॉल देखील कळवला जाईल. संघाची संख्या किती पाहिजे. एका धावेने पुढे जाऊन पोहोचेल धाबलगावरती 24 धावा. 6 चेंडू शिल्लक 17 धावेची गरज. स्ट्राईक पुढे असताना फलंदाज आपण मैदानात पाहतोय. अतुल या दरम्यान पाहायचं मैदानात मोठा फटका देखील काढला जाईल. सिंगल तर मैदानात मिळेल. नो बॉल देखील पंचाने ते कळवलाय. संघाची धावसंख्या मैदानामध्ये पाहायचे. फ्री हिटचा चेंडू देखील मैदानामध्ये असेल आणि इथे कुठेतरी पहा सामन्यामध्ये पुन्हा एकदा कमबॅक करतोय पुरंदर रॉयल्स. हा संघ पुन्हा एकदा पहा सामन्यामध्ये कमबॅक करतोय. स्कोर कार्ड आपण पाहतोय पुढे जाऊन पोहोचेल. 26 धावा धाबलगावरती 6 चेंडू ते शिल्लक आहेत. 15 धाब्यांची गरज असेल. विवेक संघातील असणारा एक अनुभवी खेळाडू, अष्टपैलू खेळाडू. विवेक वरती जुनवणे संघाचा विश्वास आहे आणि आज विश्वासाला सार्थ अशी कामगिरी करेल का विवेक. विवेक पुन्हा त्या स्ट्राईक तयार. गोलंदाज शुभम. इथे पाहायचं चेंडू मैदानात पाहायला गेलं तर सोडून देखील दिला जाईल. पंच मात्र इथे नाखुश आहेत. व्हाईट बॉल देखील इथे कळवलाय. अवांतर धावेंचा पाऊस इथे मैदानात पडतोय. 27 धावा धाबलगावरती आहेत. 6 चेंडू शिल्लक आहेत. 14 धावा बनवायच्या आहेत. फ्री पुन्हा एकदा कंटिन्यू असेल आणि आता पाहायचे गोलंदाज देखील इथे बदलला जातोय कारण एकही चेंडू इथे टाकला नाही. या द्रमपर्यंत पाहायचं मैदानात पहा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न देखील ते मैदानात होईल आणि फलंदाज मैदानात बाद. भांगरवाडीचे युवा नेते सन्माननीय मच्छिंद्र शेठ बोडके यांचे लोणावळा प्रीमियम लीग तर्फे मनपूर्वक सहर्ष स्वागत. मान्यवरांना विनंती की व्यासपीठावर यायचे. नवीन फलंदाज देखील मैदानात दाखल होईल. इथे पाहिजे पुढे 7 चेंडूला खेळला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेल तर मैदानामध्ये सुटला जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आपण पाहतोय मैदानामध्ये केला जातोय. 2 धावा तर मैदानामध्ये घेतल्या गेल्यात. या 2 धावेच्या साह्याने संघाची वाढती धावसंख्या पुढे जाऊन पोहोचेल. धाबलगावरती धावा त्या 29 धावा. 4 चेंडू शिल्लक आणि 12 धावेंची गरज.
नवीन फलंदाज आपण पाहतोय मैदानात दाखल झालाय. नॉन स्ट्राईक मध्ये असणारा फलंदाज भांगरवाडीचे युवा नेते सन्माननीय श्री नागेश कालेकर यांचे लोणावळा प्रीमियम लीग तर्फे मनपूर्वक सहर्ष स्वागत. मान्यवरांना विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावर यायचे, त्यांचा सन्मान करण्यात येत आहे. युवा नेते सन्माननीय श्री त्यागराज पांढरे यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात येत आहे. पुन्हा पायच्या पायथ्यावर मोठा फटका खेळून काढण्याचा प्रयत्न देखील इथे होईल आणि इथे फलंदाज बाद. युवा नेते सन्माननीय श्री जयराज पांढरे यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात येतो. पडण्याचा प्रयत्न देखील इथे होईल आणि इथे नवीन फलंदाज देखील आपण पाहतो मैदानात दाखल झालाय. गणेश आज पाहायचं मैदानामध्ये गणेशवरती खूप मोठी जबाबदारी देखील असेल. नागेशजी कालेकर यांनी शुभाग म्हणतोय, त्यांचं देखील मी मनपूर्वक स्वागत करतो, हार्दिक स्वागत करतो. नो बॉल देखील पंचाने कळवला आहे, परंतु फलंदाजी मैदानात बाद असेल. नागेशजी कालेकर सरांचा या सन्मान देखील होतोय. मी त्यांना देखील विनंती करेल, आपण देखील सन्मान स्वीकारण्यासाठी व्यासपीठावरती यायचंय. त्यागराज पांढरे लवकरात लवकर व्यासपीठावर यायचे. औंढे गावचे युवा नेते सन्माननीय श्री साईनाथ गणवट यांचंही लोणावळा प्रीमियम लीग तर्फे मनपूर्वक सहर्ष स्वागत. त्याचप्रमाणे दादासाहेब मेमोरियल स्कूलचे सचिव सन्माननीय श्री ऋषिकेश शेठ देशमुख यांचंही लोणावळा प्रीमियम लीग तर्फे मनपूर्वक सहर्ष स्वागत. या ठिकाणी बीमर चेंडू आहे की नाही तो चेक करणार आहोत आपण. भांगरवाडीचे युवा बाकी नेते कोणी येणार सन्माननीय नाही. श्री मच्छिंद्र शेठ बोडके यांना विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावर यायचे आपला सन्मान स्वीकारण्यासाठी. साई सेवा मंडळाचे सदस्य सन्मान्य श्री मनोज शेठ गोटे यांचे लोणावळा प्रीमियम लीग तर्फे मनपूर्वक सहर्ष स्वागत. रिव्ह्यू साठी फक्त दोन्ही संघाचे कर्णधारच व्यासपीठावर राहतील, बाकी संघाच्या खेळाडूंनी मैदानातच राहायचे. लोणावळा प्रीमियम लीग या लोणावळा प्रीमियम लीगच्या दुसऱ्या पर्वासाठी आलेल्या सर्व रसिक प्रेक्षकांचं, खेळाडूंचं, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा, वारकरी संप्रदायातील सर्व मान्यवरांचं लोणावळा प्रीमियम लीग तर्फे मनपूर्वक सहर्ष स्वागत स्वागत स्वागत. या ठिकाणी सर्व खेळाडूंना सांगितण्यात येत आहे, रिव्ह्यू जो ठेवला आहे तो नो बॉल लाईनीचा आहे. लाईनीचा नो बॉलचा असेल तर रिव्ह्यू आहे. कृपया सगळ्या संघाच्या कॅप्टनला सूचना आहे, रिव्ह्यू आपल्याला जो दिला आहे तो लाईनच्या नो साठी दिला आहे. तुम्ही जर लाईनचा नो जर तुम्हाला डाऊट असेल तर रिव्ह्यू घेऊ शकता तुम्ही. आणि विनंती करतो, रिव्ह्यूचे देखील काही नियम आहेत. तुम्हाला रिव्ह्यू घ्यायचा असेल ना तर तुम्हाला 10 सेकंदाच्या आत रिव्ह्यू घ्यावा लागेल. 10 सेकंदानंतर असं नाही की तुम्ही 1 तासानंतर रिव्ह्यू मागाल, असं होणार नाही.
10 सेकंदाच्या आत तुम्ही जर रिव्ह्यू मागितला तरच मिळेल. आताचा नो बॉल आहे आणि फक्त लाईनच्या नो बॉलला फक्त रिव्ह्यू असणार आहे. बाकीचे नो आणि रनआउटचा रिव्ह्यू आहे. बाकी कुठलाच नसणार आहे. स्कोर कार्डवरती घेऊन जाईल. 30 धावा धावलगावरती आहेत. आता चेंडू शिल्लक असतील 3 चेंडू शिल्लक आहेत आणि 3 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 11 धावेची गरज आहे. स्ट्राईक मध्ये असणारा फलंदाज आपण पाहिजे पाहतोय सागर आणि नॉन स्ट्राईक मध्ये फलंदाज गणेश. गोलंदाज तयार. इथे मैदानात पाहिजे पुढे सासा चेंडू खेळून काढला जाईल. चेंडू हवेत असेल. क्षेत्ररक्षक देखील आपण जर मैदानात पाहायला गेलं तर एक सिंगल तर मैदानात घेतली जाईल. दुसरा धावेचा प्रयत्न इथे होणार नाही. आता चेंडू शिल्लक असतील 2 आणि 2 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी बनवायचे आहेत 10 धावा. समोर तुम्ही जर पाहिले गेले तर 2 भगवे ध्वज आहेत. त्या 2 भगव्या ध्वजांच्या मधोमध जर तुम्ही डायरेक्ट फटका खेळला तर षटकार देखील दिला जाणार आहे. म्हणजे इथे संधी निश्चितपणे असेल. सामना जिंकण्याची संधी आहे परंतु इथे संधीचं सोनं होईल का ते देखील आता मैदानात पाहावं लागेल. गोलंदाज तयार शुभम. पुढे सरसा चेंडू खेळण्याचा प्रयत्न मैदानात होतोय. बॅटवर चेंडू येऊ शकला नाही. दुसरा धावेचा प्रयत्न इथे होईल. धावबाची संधी आहे आणि फलंदाज बाद. पहा एक चेंडू आता शिल्लक आहे आणि एका चेंडू मध्ये जिंकण्यासाठी अजून देखील 9 धावांची गरज. एक चेंडू 9 धावा. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण पाहतोय पुन्हा तयार असेल. मोठा फटका ते खेळला जाईल. चेंडू मात्र पहा इथे पोहोचलाय. लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मधोमध या स्पर्धेतील पहिला षटकार. छेरन साई कृपा एंटरप्राइजेस प्रोप्रायटर मनोज भाऊ लहुळकर यांचा गगनचुंबी षटकार. यापुढील संघांनी यापुढील होणाऱ्या सामन्याच्या संघांनी